आमच्या गावचे नाव सिद्धेवाडी आहे। माझं नाव विकास शिवाजी खांडेकर। मी ह्या गावचा आता चालूचा डेप्युटी सरपंच आहे। ह्या गावात भाजपचं वातावरण एक नंबर आहे। सुरेशभाऊ खाडे हे आमच्या भागाचे 20 वर्षे आमदार आहेत। त्यांनी भरपूर गावचा विकास केलेला आहे। जवळजवळ 20-25 कोटीच्या आसपास निधी ह्या सिद्धेवाडी गावाला दिलेला आहे। आणि आशिषदादा जाधव हे ताणंगचे युवा उद्योजक आहेत आणि त्यासनी 100% गाव त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे। आणि आमच्या गावातून त्यासनी सर्वाधिक मते मिळणार आहेत आशिषदादा जाधव यांना। मी राजाराम आबा गेजगे, भारतीय वलार समाज संघाचा मिरज तालुका अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य। खाडेगावच्या माध्यमातून सिद्धेवाडी गावच्या 15 ते 20 कोटी रुपये विकास कामाला आलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या पाठीमागं पूर्ण गाव आणि आमचा समाज पूर्ण आहे। तसेच आमच्या गेजगे वस्तीवर रस्ता 10 लाखाचा रस्ता केला, आता कॉन्क्रीटकरण आहे। त्यामुळे 20 ते 25 लाख रुपये, 50 लाख रुपये आमच्या वलार समाजात आलेले आहेत। तरी आम्ही पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे, भाजपच्या पाठीशी आहे। नमस्कार, मी तेजस कदम। आज जिकडे तिकडे म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीचं प्रचाराचं किंवा इलेक्शनचं वातावरण चालू आहे। आणि आमच्या जिल्हा परिषद गणातून आशिषदादा जाधव आणि पंचायत समिती गणातून मनोजदादा पाटील हे उभारलेले आहेत। तरी त्यांच्या प्रचारार्थ आम्ही सिद्धेवाडी गावामध्ये आलेलो आहे। आणि आता आशिषदादांच्या मागे तरी पूर्ण तरुण वर्ग किंवा सगळे लोक आहेतच आशिषदादांच्या मागे। आशिषदादांच्या माध्यमातून लईच कामं झाली आहेत। आशिषदादांच्या कामावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही आशिषदादांच्या पाठीमागे आहे। आणि मनोजदादांचं पण काय काम सांगायची गरज नाही। मनोजदादांनी आजपासून किती काम केले आणि काय नाही केलं। वयाच्या 38 वर्षापासून मनोजदादा राजकारणात आहेत, समाजकारण करतात मनोजदादा। आणि आम्हाला विश्वास आहे की मनोजदादा आणि आशिषदादा भरघोस मतांनी निवडून येणार।